Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. नवरात्रोत्सवामध्ये इथे दगडी चाळीमध्ये मोठी गर्दी असते. दगडी चाळीची देवी बघण्यासाठी, तिचं दर्शन घेण्यासाठी आणि त्याचबरोबर आशा गवळी यांना भेटण्यासाठी. आणि यावेळेस दगडी चाळीतली जी नवरात्रोत्सव आहे ती खूप वेगळी आहे, कारण 18 वर्षानंतर या दगडी चाळीचे डॉन आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे गवळी कुटुंबातले प्रमुख असलेले अरुण गवळी हे आत्ता दगडी चाळीत आहेत या नवरात्रोत्सवात. आणि त्याच्याबद्दलचा आनंद त्या सगळ्यांनी व्यक्त केला होता. यंदा खरं तर एक गोष्ट आहे ती म्हणजे की राजकीय दृष्ट्या सुद्धा या दगडी चाळीमध्ये बऱ्याच गोष्टी वेगळ्या घडतील असं म्हटलं जातं आहे. महापालिका निवडणुकांच्या अनुषंगानं आपण या सगळ्याबद्दलच्या गप्पा मारणार आहोत. माझ्यासोबत दगडी चाळीतले 3 महत्त्वाच्या व्यक्तीसुद्धा आहेत. आशा गवळी आहेत, गीता गवळी आहेत आणि राजकारणात ज्या यंदा पाऊल ठेवणार आहेत, पदार्पण ठेवणार आहेत, त्या योगिता गवळीसुद्धा आपल्याबरोबर आहेत. तर सगळ्यात आधी मला माहिती आहे की आपल्या सगळ्यांना उत्सुकता आहे ती म्हणजे की दगडी चाळीतल्या देवीचा इतिहास काय आहे. केव्हापासून ज्यांना हे सगळेजण डॅडी म्हणतात त्या अरुण गवळींनी दगडी चाळीमध्ये नवरात्रोत्सव साजरा करायला सुरुवात केली आणि त्याच्यामागची गोष्ट काय आहे. तर आशा गवळींकडनं आपण ते जाणून घेऊयात. यंदाचा नवरात्रोत्सव तुम्हा सगळ्यांसाठी खूप वेगळा आहे, अर्थात कारण तर मी सांगितलेलं आहे, पण तुम्हा तिघींच्या दृष्टीनं या नवरात्रोत्सवाचं महत्त्व काय. नवरात्रीचं उत्सवाचं महत्त्व तर एक जगदंबा आहे आणि ती आदिशक्ती आहे आणि ह्या पृथ्वीवर मानवाची जननी आहे, प्रकृती आहे. तर तिच्यासाठी तर सर्व जगामध्ये मनभावे पूजा करतात, तिचं स्थापन करतात, तिला आळवतात. आणि आमच्या इथे आता 53 वर्ष चालू आहे. त्याच्या आधी चाळीतली लहान लहान मुलं महिला अशा गच्चीवर बसत होते लहानशी देवी आणून. म्हणजे पहिला तर बोलतात ना भक्ती एक चालू होते माणसाची मनामध्ये, तर तेव्हापासून बसत होते. तर मग नंतर काही काळाने सर्वांनी मिळून आणि गवळी साहेबांनी मिळून नंतर खाली मैदानात येऊन मातेचं स्थापन केलं आणि तेव्हापासून आत्तापर्यंत उत्सव थाटात चालू आहे, भक्तीने चालू आहे, आनंदात. सगळ्या महाराष्ट्राची लोक येतात इथे मातेच्या दर्शनाला. तुम्ही जसं म्हटलात त्याप्रमाणे महाराष्ट्रातली माणसं येतात. पण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की इथं आत्ता ही दगडी चाळीची देवी आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊन म्हणजे अरुण गवळींची देवी म्हणून या देवीची ओळख दिली जाते किंवा त्याच्यासाठी लोक या देवीच्या दर्शनाला येतात, इथं दगडी चाळीमध्ये येतात. 53 वर्षात हा नवरात्रोत्सव कसा बदलला आणि म्हणजे अरुण गवळींच्या वरचं किंवा तुम्ही ज्यांना डॅडी म्हणता त्यांच्यावरचा मातेचा आशीर्वाद कसा राहिलेला आहे आणि का नवरात्रोत्सव इतक्या जोरदार साजरा करता. मी बोलले ना, जशी जशी माणसाची मनामध्ये भक्ती वाढते मातेविषयी आणि ज्याची ज्याची मनोकामना पूर्ण होते. भक्तीमध्ये अनेक मनाची भावना आहे माणसाची. एकतर भावातून मातेचं भक्ती करणे, एक अपेक्षा नवस असणे, अनेक लोकांची अपेक्षा असते. तर तशी जशी लोकं यायला लागली, भक्ती वाढायला लागली, चाळीतली सर्व रहिवासी मंडळ, इथले महिला यांच्यामध्ये जो मातेचा विषय भक्ती प्रेम जडला, तसे तो उत्सव सगळ्यांनी मिळून इथल्या भायखळ्यातल्या लोकांनी, इथल्या चाळीतल्या रहिवासींनी आणि गवळी साहेबांनी हे सर्व उत्सव हा सर्वजण मिळून करतात. पण डॅडीचं एक बोलतात ना नाव आहे आणि डॅडी साहेबांची तर बोलतात ना भक्ती आहे आणि दगडी चाळीतली माय माऊली आहे. तर तो एक बोलतात ना डॅडी गवळी साहेब भक्त आहे मातेचे, म्हणून माता शेवटी ते नाव जुळल्या गेलं आणि मुलाचं नाव ही आई जगदंबा त्याच्या भक्ताचं नाव सतत गाजवते आणि त्यांच्यामुळेच मातेमुळे त्यांचं नाव पुढे आलं. तर गवळी साहेबांची आई तर आहेच जगदंबा, आमची सर्वांची आहे, ह्या जगाची आई आहे. खरं तर गीताजींकडनं जाणून घ्यायचं आहे, तुम्ही राजकारणामध्ये इतक्या वर्षांपासून आहात, पण लहानपणापासून तुम्ही या नवरात्रोत्सवात खूप एन्जॉय केलेला असणार आहे वडिलांचा हात धरून आणि आता काही वर्ष वडिलांशिवाय आणि आता वडिलांबरोबर हा नवरात्रोत्सव तुम्ही साजरा करतायत. हे 3 फेज तुमच्यासाठी कसे आहेत लहानपणापासून ते आत्तापर्यंत, अगदी थोडक्यात. लहानपणापासून तर पहिलं तर आम्ही खूप लहान होतो तर आम्हाला फुल एक्साइटमेंट असायची की माता कधी येते, दरवर्षी थांबायचो मातासाठी आणि एकत्र ती मजा जी असायची गरबा खेळायची देवीसमोर ती वेगळीच होती. त्यासाठी आम्ही खूप एक्सायटेड असायचे. तसे पुढे पुढे वाढत गेले
तशी एक्साइटमेंट एक साथ भेटायची. कधी वर्षभर कुठे कोणाला भेट नाही भेटली तर एक साथ सर्व भेटायचे आम्हाला, एक साथ एन्जॉयमेंट व्हायची. आणि आता डॅडी आले तर असं वाटतं घरी आमचे डॅडी आले, अजून काहीच पाहिजे, मातांनी सर्व दिलं आम्हाला असं. या मुद्द्याकडे सुद्धा यायचं आहे ते म्हणजे की मगाशी तुम्ही म्हटलात की मनातल्या मनोकामना पूर्ण करते म्हणून, तर तुमची यंदाच्या वर्षी ही मनोकामना पूर्ण झाली आहे का? कारण 3 वर्षांपूर्वी जेव्हा आपण याच ठिकाणी इंटरव्ह्यू केला होता, तुम्ही सांगितलं होतं ते म्हणजे की डॅडी परत आले, तुम्ही असा उल्लेख केला की मग सगळ्या गोष्टी मला मिळतील म्हणून. तर डॅडी परत आलेले आहेत, तर हीच तुमची इच्छा होती का नवरात्रीच्या निमित्तानं? ही इच्छा तर मनापासूनच होती आणि मातेला धरून होती का, तर जो आम्ही दरवर्षी एकटेच मातेचे इथे अंगणामध्ये माता आल्यावर जो उत्सव साजरा करायचो, पण तो उत्सवाला तेवढा कमीपणा असायचा, दुःख असायचा का ते बी हवे आहे नवरात्रीमध्ये. आणि मातेला मी बी मातेला बोलायची तर माताने ऐकलं, तर ह्यावेळीचा आनंद आणि ह्यावेळीची नवरात्र उत्सव म्हणजे आनंदमय, भक्तिमय आणि उल्हासमय, त्याच्यात स्फूर्ती निर्माण झाली, म्हणजे शक्ती निर्माण झाली आणि तो आनंद पुष्कळ मातेनेच पूर्ण केला. एक गोष्ट आम्ही नोटीस केली म्हणजे की खूप जण इथे येतात दर्शनासाठी, बरेच लोक रांग लावून येतात, गर्दी करतात, पण तुम्ही तिघींनी मिळून आरतीसुद्धा केलेली आणि अर्थात योगिताजींचे हजबंड तिथं होते आणि तुमची कन्यासुद्धा छोटी तिथे होती, पण अरुणजी दिसले नाही, अरुण गवळी तिथं दिसले नाहीत. तर म्हणजे ते दर्शन घेतात का, कधी घेतात, लोकांना क्युरिओसिटी आहे, ते देवीच्या समोर कधी येतात, ते आरती करतात का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं. जरूर पहिल्या दिवशी घट बसला तर मातेची जेव्हा स्थापना करतो तर त्यावेळी ते स्वतः पूजा केलं, आरती केली आणि त्यावेळी ते आलेच आहे. आणि आता सहज ते इझीमध्ये येऊ शकत नाही का, आता अनेक पब्लिक आहे, सर्व लोक आहे, त्याच्यामध्ये काही म्हणजे घडू नाही शकत, पण त्याच्यामध्ये सगळ्यांना सांभाळणे, सामावून घेणे तर नाही, तर त्यांच्यासाठी भेटतात ते वरती भेटतात असे वेगळं. तर इथे या मंडपात भेटणे म्हणजे इझी नाही आहे, अनेक पब्लिक आहे आणि त्यांची येणे काय, ते घरीच आईची आराधना करतात ते, तर प्रश्नच नाही. आणि येणारच, ते येतात सकाळी लवकर, कोण नसतं तर तेव्हाच येऊन जातात, कोणाला कळत बी नाही का ते दर्शन करून जातात ते. तुम्ही जसं आता उल्लेख केलात त्याप्रमाणे देवीची आराधना त्यांनी अगदी सुरुवातीपासून केली आणि देवीने त्यांच्या मनोकामनासुद्धा पूर्ण केल्या जसं तुम्ही म्हटलेले आहेत. तर हे 9 दिवस त्यांच्यासाठी किती महत्त्वाचे असतात आणि जेव्हा ते इथं नव्हते, जेव्हा ते तुरुंगात होते, तेव्हा ते हे 9 दिवस कसे, म्हणजे कशा पद्धतीनं त्यांचे असायचे? कारण तुम्ही त्यांच्या सहचारणी आहात, तुम्ही अनेक सिक्रेट्स शेअर केलेले असणार आहेत, तर आता याच्याबद्दल थोडंसं अगदी सांगितलं तरी चालेल. आतमध्ये तर स्वतःला पूर्णपणे वाहून घेत होते ते, म्हणजे तिथे एक बोलतात ना, कोणालाच भेटायचे नाही, सर्व त्यांची भेट, त्यांचं पाहणे, त्यांचा नाम, त्यांचा ध्यान, सर्व पूर्ण समर्पण देवाच्याच नामात होतं. तर मला वाटतं हे जे समर्पण असतो आणि हे नामाचा घोष असतो, तर तिथे पुष्कळ करतात आणि जिथे आहे तिथे ते करतच असतात. 9 दिवस उपवास केला जातो, अनेक जण देवीचे भक्त आहेत ते करतात, तर अरुण गवळीसुद्धा असे उपवास धरतात का, अशा पद्धतीनं भक्ती करतात का, नामस्मरण करतात का? उपवास म्हणजे उपवासाला महत्त्व केव्हा येतो, जेव्हा आमच्या इंद्रियाला, आम्ही आमच्या शरीराला जो कंट्रोल करतो आणि ते कंट्रोल आम्ही जेव्हा नाम घेतो भगवंताचा, तो सर्वात मोठा उपास आहे. भगवंताचे, माताचं ध्यान करणे, त्याचे गुणगान गाणे, त्याचं भजन करणे, त्याला मोठा उपास बोलतात. शारीरिक तप करणे आणि भगवंताचं नाम नाही घेणार तर तो उपास नसतो. ह्या उपासाला मोठा शक्ती पाहिजे, म्हणजे नामस्मरणाचा ते उपवास करतात, तोच उपास. पण गीताजींकडनं जाणून घेऊयात. गीताजी, तुम्ही इलेक्शन लढवलेले आहेत मागच्या अनेक वर्षांपासून, आता अखिल भारतीय सेनेकडनं पुन्हा एकदा निवडणुकीसाठीची तयारी सुरू झालेली आहे आणि यावेळेस सुद्धा 2च कंटेस्टंट असणार आहेत असं आम्ही ऐकलेलं आहे. म्हणजे खरं तर असं आम्ही ऐकलेलं आहे, म्हणूनच मी असं म्हटलं की आम्ही ऐकलेलं आहे. आणि तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे ते म्हणजे की ह्यावेळची निवडणूक तुमच्यासाठी फार महत्त्वाची आणि वेगळी सुद्धा असणार आहे. अर्थात त्याचं कारण आपण अनेकदा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे तर तुमच्या दृष्टीनं बदलती राजकीय परिस्थितीनुसार आत्ता निवडणूक किती महत्त्वाची राहील आणि त्यासाठी देवीच्या चरणी काय प्रार्थना केली? देवीच्या चरणी तर हेच प्रार्थना की सर्वांना सुख आशीर्वाद द्यावा आणि येणाऱ्या इलेक्शनला चांगले लोकांना निवडून द्यावा. कारण आम्ही आता ह्या टायमाला सीट लावणार आहे, माझी बहीण पण उभी राहणार आहे आणि एक सीट नाही अजून डिक्लेअर नाही केली आम्ही,
बहुतेक खूप सारी सीट लावणार आहे, ते आता आम्ही सांगू शकत नाही. तर जसं टाईम आल्यावर तेव्हा सांगू. आणि आजचं इलेक्शन ऑफकोर्स बदलले, पार्टी बदलले, सर्व वेगळे वेगळे झाले, लोकांचे विचार बदलले. पण आपण फक्त कामाच्या बेसिसवर इलेक्शन लढणार आहे. डॅडींनी पण कामं केली, आम्ही पण कामं करत राहिलो आहे. तर आपल्यासाठी जातपात नाही आहे, फक्त काम करत राहावा. आणि त्याच्यात काय पॉलिटिक्स नसतो, जनसेवा असते. आणि जनसेवा डॅडींच्यामुळे आम्ही शिकलो आहे आणि पुढे पण जनसेवा करत राहू. अरुण गवळींनी तर सांगितलंय की ते इलेक्शन लढवत नाहीये, तर तुमची इच्छा आहे का? कारण म्हणजे तुम्ही राजकारणात हा पक्ष त्यांचा आहे, तर अशा परिस्थितीमध्ये तुमची इच्छा आहे का की त्यांनी राजकारणामध्ये सुद्धा सक्रिय व्हायला हवं, की काय वाटतं तुम्हाला? म्हणजे डॅडची इच्छा आहे, डॅडीने सर्व बघितलं, सर्व केलं, डॅडींच्या आशीर्वादानेच सर्व होणार आहे. पण ते पॉलिटिकली इन्वॉल्व नाही राहणार आहे. बाकी मम्मी आम्ही सर्व पॉलिटिकली इन्वॉल्व राहू आणि मम्मी लक्ष देईल त्याच्यावर. खरं तर एक खूपच महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, पण त्याच्या आधी ज्यांचं पदार्पण होणार आहे या निवडणुकीच्या अनुषंगानं, त्या योगिता गवळी वाघमारेंशी आपण बोलूयात. म्हणजे तुम्ही स्वतः वकील पेशानं आणि म्हणजे या वर्षी तुम्ही निवडणूक लढणार आहात साधारण अनेक वर्षानंतर. म्हणजे आपण तर 17 वर्षांपेक्षा अधिक काळामध्ये राजकारण करताय, पण तुम्हाला इतका उशीर का झाला आणि यंदा या निवडणुकीमध्ये उतरावंसं का वाटलं? ॲक्च्युली उशीर असा विचार नव्हता. ते म्हणतात ना, ते काळाची गरज असते. जसं काळ येतो तसं डिमांड येतो, लोकांची इच्छा असते, त्या विचाराने आपण उतरतो आहे. आणि त्याच्या आधी मी मोस्टली शिक्षणातच जास्त लक्ष दिलं आहे. दीदीबरोबर ऑब्व्हियसली एक अनुभव राहिला आहे, कसं इलेक्शन लढला जातो, मम्मी पप्पांच्या खाली ते बघतो आपण ना, मागचे कार्य कसे चालतात, लोकांची गरजे काय, तर ते आम्ही नक्कीच त्यातच होतोच. मे बी नॉट इन फ्रंट, पण मागे तर आपण शिकतच होतो. यावेळी निवडणूक लढण्याचं तुम्ही सांगितलं की तुम्ही या सगळ्या गोष्टी आधी शिकत होतात आणि आता यावेळेस प्रत्यक्ष निवडणुकीत उतरताय. तुमच्या दृष्टीनं मुंबईचे प्रश्न काय असतील किंवा तुमच्या वॉर्डाचे प्रश्न काय असतील आणि कशा पद्धतीनं तुम्ही या निवडणुकीकडे पाहताय? म्हणजे सध्या एक नरेशनच्या दृष्टीनं निवडणूक लढवली जाते आणि एक विकासाच्या दृष्टीनं निवडणूक लढवली जाते. तुमच्या दृष्टीनं नेमकं काय? मी तर डेव्हलपमेंटच्या विषयावरच बघते, कारण आता ॲज अ यूथ, ॲज अ वुमन आपण हे बघतो ना, आता मुंबईला तीच गरज आहे. इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ डेव्हलपमेंट पाहिजे लोकांना असं कोणतरी पाहिजे जे त्यांना ऐकेल, समजेल आणि लिटरली त्यांच्यासाठी मनापासून कामं करेल, ना की एक पॉलिटिक्ससाठी किंवा एक सेल्फ बेनिफिटसाठी कामं करेल. तर ते मेन आता खूप काळाची गरज आहे. स्पेशली यूथला जाणून घेण्याची खूप काळाची गरज आहे. निवडणुकीसाठी जनरली आपण जेव्हा विचार करतो, तयारी करतो, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर एखादा भाग असतो, एखादा प्रभाग असतो. नगरसेवकाच्या दृष्टीनं तर फार महत्त्वाचा आहे. तुमच्या डोळ्यासमोर अशा पद्धतीचा कुठला भाग आहे का? आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की तुमच्यासाठी त्या प्रभागातले म्हणजे तोच प्रभाग का असेल किंवा तोच भाग का असेल? जसे डॅडींनी जे बायखळा कॉन्स्टिट्युन्सीमध्ये भरपूर कामं केले, तर त्याच प्रभागात आम्ही त्याच वॉर्डमध्ये उतरायचा विचार करतो आहे. ज्या आधी आमचे नगरसेवक पण राहिले होते, तर त्याच्यासाठी त्याच वॉर्डमध्ये आम्ही काम करू. आणि लोकांची तीच इच्छा आहे की कोणतरी घराचं यावं आणि त्याचं कामं पुढे घ्यावं, त्या विचाराने आम्ही करू. खरं तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे आता मला गीताजींकडे यावंच लागणार आहे, कारण थोडासा हार्ड प्रश्न असू शकतो. वंदना गवळींनी साथ सोडलेली आहे अखिल भारतीय सेनेची. नाव घ्यावंच लागेल, कारण निवडणूक लढता आहे तुम्ही आणि त्यांनी नाव नाही घेतलं तरी सुद्धा घरात ही निवडणूक होणार आहे. तर त्या दृष्टीनं एक प्रकारे असं आहे ते म्हणजे की घरातच ही निवडणूक होण्याची शक्यता आहे. तर तुम्ही त्याच्याकडे कशा पद्धतीने बघता? त्यांनी असं सांगितलं की घरातलाच माणूस निवडणुकीमध्ये उतरायला हवं असं तिथल्या कॉन्स्टिट्युएन्सीच्या लोकांचं म्हणणं आहे. तर तुम्ही घरात निवडणूक होईल, घरात हा राजकीय संघर्ष होईल, याच्याकडे कसं पाहता? कसं पाहतात, एक तर राजकारण असतो, बाकी फॅमिली असते. त्यांनी पक्ष बदलला तर आपल्याला पण आपल्या हक्काची सीट आहे, तर आपण ती सीट सोडू शकत नाही. आणि मेन पप्पांचे कामं आहे, तर आमची हक्काची सीट सोडू शकत नाही. बाकी ज्यांना लढायचं तर लढणार, नाही लढणार तर नाही लढणार. पण फॅमिली रिलेशन असेल ते पॉलिटिकलीच असणार, ते विषय वेगळाच असतो. पण आपली फॅमिलीसारखी राहू. बाकी ज्याला उतरायचं ते उतरणार, ज्याला नाही उतरायचं दुसरा वॉर्ड पण आहे. तर बघूया पुढे काय होतं. खरं तर आता उल्लेख आलाच आहे म्हणून एक गोष्ट आहे ती म्हणजे की अशा पद्धतीनं जेव्हा निवडणूक लढली जाते त्यावेळेस वेगळ्या पक्षाशी सुद्धा एक राजकीय संघर्ष निर्माण होऊ शकतो. मधल्या काळामध्ये बरीचशी चर्चा होती की अखिल भारतीय सेनेकडनं काही वेगळ्या हातमिळवणी केली जाईल म्हणून, त्याच्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत म्हणून. पण अशा पद्धतीनं जेव्हा वंदना गवळी या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेलेल्या आहेत, थेट म्हणजे एकनाथ शिंदेंची शिवसेना किंवा शिवसेना याच्या विरोधामध्ये अखिल भारतीय सेनेचा उमेदवार असेल, जी काही परिस्थिती निर्माण होईल, तर त्याच्याकडे कसं पाहता तुम्ही? शिवसेना वर्सेस अखिल भारतीय सेना.
कसं पाहतात म्हणजे आमची जेवढे सीट आहे आम्ही तर लावणार आहे, ह्यांचे तर सर्वीकडे खूप सीट असणार. जिथे चांगला होत असेल रिलेशनशिप तिथे आम्ही बसून वार्ता करू जे पण आहे. माझं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे ॲज अ लीडर आणि अपोजिटला तुमचा पक्ष किंवा तुमचे लीडर अशी ती स्थिती असेल किंवा तसं त्याच्याकडे पाहिलं जाईल. अर्थात अरुण गवळी परत आल्यामुळे एक वेगळं महत्त्व असणार आहे या इथल्या इलेक्शनसाठी, त्या दृष्टीने. म्हणजे ऑपोजिशन मला समजलं नाही, परत बोला. म्हणजे आता एकनाथ शिंदे इथं आलेले आहेत, त्यांच्याबरोबर गेलेले आहेत वंदना गवळी, अखिल भारतीय सेनेच्या या उमेदवार असतील किंवा तुम्ही उमेदवार असाल त्यांच्या अगेन्स्ट कुणीही असेल आयदर ऑर. तर अशा परिस्थितीमध्ये एक पक्षाच्या विरोधात म्हणजे नेत्याच्या विरोधात नेता अशा पद्धतीने पाहिलं जातं. म्हणजे तुम्हीही असाल किंवा मग आशा गवळी असतील किंवा मग योगिता गवळी असेल. तर अरुण गवळी हाच मुद्दा तिथं फार विचार लक्षात घेतला जाणार आहे. अशामुळे मी म्हणते की एकनाथ शिंदे वर्सेस अरुण गवळी अशा पद्धतीने या निवडणुकीकडे पाहिलं जाईल असं मला नाही वाटत. आपण छोटे पक्ष आहे, मोठे पक्ष नाही आहे. आम्ही छोटे पक्षामध्ये जेवढी सीट लावू शकतो तेवढेच करतात. आम्ही भायकापर्यंत बघतात हे फुल महाराष्ट्राची सीट आहे, तर असं काय बघत नाही आम्ही. आमची जी सीट हक्काची आहे तिकडे सीट लढवणार आहे बस. बरं, आता हा एक शेवटचा प्रश्न आहे, ते म्हणजे की निवडणुकीमध्ये हात मिळवणी सपोर्ट असं कुठल्या पक्षाला कुठल्या युती आघाडीला करणार का? कारण मधल्या काळामध्ये तुम्ही ठाकरेंची भेट घेतली, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या, त्याच्याबद्दलचं बोललं गेलं होतं, त्या दृष्टीनं प्रश्न. अशी सहज भेटायला गेलेली माणसांनी न्यूज बनवून टाकली, तेव्हा आशिष शेलार साहेबांना पण भेटायला गेली, त्याची पण न्यूज झाली. तर असं भेटणं सर्वांबरोबर असतो, काम असतात पक्षाचे फंडाचे, तर त्या विषयावर असतो, बाकी काय नाही, बाकी सर्व ठीक. सपोर्ट या निवडणुकीमध्ये कोणाला करणार नाही, स्वतंत्रपणे पक्षाची निवडणूक असेल आणि म्हणजे पक्षाचे मुद्दे काय असतील किंवा पक्षाची विचारधारा काय असेल, हिंदुत्व, विकास, त्याचबरोबर ज्या पद्धतीनं आता सध्या बोललं जात आहे ते म्हणजे नरेशन सेटिंगचं एक राजकारण आहे. तर तुमचा मुद्दा काय असणार आहे पक्षाचा? आमचा मुद्दा हमेशा प्रगतीच असते. आम्ही जे वॉर्डमध्ये डॅडींनी जे MLA असून जे आतापर्यंत कोणी केला नाही जे कामं, तशीच कामं आम्हाला पुढे करायची आहे. आणि जे आमची वॉर्ड आहे, जे पण नगरसेवक जिथून येईल आम्ही ते वॉर्ड पकडून आम्ही चालणार आहे. भले हिंदू असू मुस्लिम असू, सर्वांची कामं आमच्यासाठी एकत्र आहे. म्हणजे आम्ही काय असं हे नाही करणार, डिवाइड अँड रूल नाही करणार, सर्वांना एकत्र घेऊन चालणार. दोन व्यतिरिक्त किंवा त्यापेक्षा जास्त उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्यासाठीची तुमची तयारी आहे का? त्यासाठीची पार्टीची म्हणजे रणनीती आहे का? जसं तुम्ही इथं भायखळ्याचा विचार करताय तसं मुंबईच्या आसपासचे भायखळ्याच्या आसपासचे प्रभाग तुम्ही लक्षात घेतले आहेत का? त्याच्यासाठीचे प्रयत्न आहेत का? होणार आहेत का? तुमच्या नजरेत असे उमेदवार आहेत का? लोक तुम्हाला येऊन भेटत आहेत का? कारण बाहेरच्या पक्षांमध्ये इतर खूप गर्दी झालेली आहे. बघूया, ते आता सध्या बोलायचं काळ नाही, त्या टाइम असेल काळ तेव्हा छुपी रणनीती सुरू आहे, तेव्हा जेव्हा आपण बोलू. आता बोलून फायदा नाही त्या विषयावर. तर दगडी चाळीतनं आपण या राजकीय तसंच आध्यात्मिक अशा बऱ्याच गोष्टी समजून घेतलेल्या आहेत. अर्थात निवडणुकीच्या वेळी नक्की पुन्हा एकदा यांना येऊन भेटलं पाहिजे. मी हर्षदा परब, मुंबई तकसाठी कॅमेरामॅन स्वराज दीक्षितसह.